तर नमस्कार सगळ्यांना. ॲट द रेट स्टडी नाऊ या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये आज असं बघणार आहे, की एम-बी-एचे जे स्पेशलायझेशन वाईज तुम्हाला इंटर्नशिप करायची असते. तुम्ही सेकंड सेमिस्टरला गेला, तुम्हाला इंटर्नशिप करायची असते, बरोबर? तर त्या इंटर्नशिपमध्ये कोणकोणते टॉपिक तुम्ही घेतले पाहिजे किंवा इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम केलं, तुम्हाला त्याच्यावर प्रोजेक्ट बनवायचा असतो. काय-काय कॉलेजमध्ये सांगतात ओ-जी-टी असतं नाव किंवा काय-काय याच्यामध्ये इंटर्नशिप असतं. तर आपण युनिव्हर्सिटीच्या नियमानुसार त्याला ओ-जी-टी म्हणतात. तर ते आपण या व्हिडिओमध्ये फुल एक्सप्लेन करणार आहे, की कोणकोणते टॉपिक तुम्ही कसे घेतले पाहिजे. तुम्हाला काय-काय डेटा रिक्वायरमेंट आहे, काय-काय युनिव्हर्सिटीचे गा गा गाईडन्स आहे. तर त्याच्यावरनं तुम्हाला कळणार आहे, की कसा प्रोजेक्ट करायचा वगैरे ते. तर त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. ही फक्त फायनान्सची व्हिडिओ ओव्हरऑल सगळ्याच याच्या स्पेशलायझेशनचे व्हिडिओ आपल्या ग्रुपवर तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला चालू करूया. ओके. त्याच्या आधी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, की तुम्ही एम-बी-एच्या कोणत्या पण सेमिस्टरमध्ये असो, तर त्या सेमिस्टर तुम्हाला इम्पोर्टंट नोट्स, इम्पोर्टंट क्वेश्चन पाहिजे असतील किंवा तुम्हाला प्रोजेक्ट बघायचे असतील फॉर एक्झाम्पलसाठी, तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेले आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल कसं जॉइन व्हायचं, की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक करण्यात येतं. ₹51 पेमेंट करा. हा माझा यू-पी-आय आयडी आणि स्क्रीनशॉट तुम्ही टेलिग्रामवर काढल्यावर तुम्हाला प्रीमियम ग्रुपला ॲड करण्यात येईल. त्याचे बेनिफिट काय मी ते टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेलं आहे. तर त्याची काही टेन्शन घेऊ तुम्ही नका. ओके. तर तुम्ही बघू शकता. आता आपण घेऊन आलोय, की फायनान्सचे जे इम्पोर्टंट टॉपिक आहे ते. आता मी ही व्हिडिओ चालू करण्याची तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट सांगतो, बरोबर? तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम केलं, बरोबर? तर इंडस्ट्रीमध्ये काम केलं, तुम्ही कशाचं काम करणार आहे? एक तर तुम्ही फायनान्शियल एनालिसिस म्हणून करणार आहे. इक्विटी रिसर्च किंवा फंड फ्लो किंवा म्युच्युअल फंड एनालिसिस किंवा म्युच्युअल फंड सेलिंगचं काम करणारे फायनान्सचे स्टुडंट किंवा अकाउंटिंगचं, जी-एस-टीचं किंवा काही-काही जण बँकेमध्ये काम करणारे. कोणती पण गव्हर्नमेंट बँक असो, प्रायव्हेट बँक असो, याच्यामध्ये काम करणारे किंवा कॉर्पोरेट फील्डमध्ये कोणत्या पण कंपनीमध्ये करणार किंवा काही-काही जण फेक पण आणणारे. ओके. तर मी सगळ्यांना उपाय सांगणार आहे. तर कसं असतं, की याच्यामध्ये तुम्ही कसं केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता ही तर व्हिडिओ आपले आहेच आहे. व्हिडिओ तुम्हाला सांगून काय एवढं एक्सप्लेन होणार नाहीये. ओके. तर त्यासाठी मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करतो, की काय आहे, काय नाही ते आणि मग नंतर पुढं आपण ते एक्सप्लेन करत जाणार आहोत व्हिडिओमध्ये. जवळ-जवळ या व्हिडिओमध्ये 40 टॉपिक आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तर समजा, की तुम्ही आता जी-एस-टीचं काम करत असला किंवा एखाद्या बँकेमध्ये इंटर्नशिप करत असाल, तर तुम्ही कसे टॉपिक घेतले पाहिजे. तर तुम्ही टॉपिक घेतले पाहिजे बँकेमध्ये जर लवकर तुम्हाला डेटा देत नाही, तर तुम्ही फायनान्शियल एनालिसिस ऑफ 5 इयर्स असं टॉपिक घेतले पाहिजे किंवा बरेच आहे. तुम्हाला काही क्वेरी असल्या तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन द्या. तिथं मेसेज करा. मी सगळ्यांच्या क्वेरी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. ओके. तर आता बघू शकता इथं पहिलंच काय दिलंय अ स्टडी ऑफ काय फायनान्शियल परफॉर्मन्स एनालिसिस ऑफ बँक सॉरी कंपनी. आता इथं कंपनी दिली तुम्ही बँकेत करत असलेल्या बँक घ्या किंवा कोणती पण इंडस्ट्री असू द्या त्याच्यामध्ये घ्या फायनान्शियल सॉरी काय परफॉर्मन्स एनालिसिस परफॉर्मन्स एनालिसिस. आता फायनान्शियल परफॉर्मन्स एनालिसिस कसं करायचं? म्हणजे ती तुम्ही तुम्ही घेऊ शकता की कंपॅरेटिव्ह एनालिसिस करू शकता. तर त्याच्यानंतर तुम्ही कंपॅरेटिव्ह एनालिसिस झाल्यानंतर रेशो एनालिसिस करू शकता. रेशो एनालिसिस तुम्ही लिव्हरेजेसचे रेशो घेऊ शकता. नंतर प्रॉफिटेबिलिटीचे रेशो घेऊ शकता. ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट, रिटर्न ऑन इक्विटी, रिटर्न ऑन असेट असे तुम्ही घेऊ शकता रेशो. तर याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता. ओके. त्याच्यानंतर आता इथं आहे की स्टडी ऑन वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. आता बऱ्याच कंपन्यांमध्ये जे इंडस्ट्रीमध्ये आहे, की मोस्ट ऑफ द कंपन्यांमध्ये सगळ्यात मोठं एकच टेन्शन असतं, की वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. आता वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट कंपन्या कशा फुलफिल करतात, हे तुम्ही याच्यावरती प्रोजेक्ट बनवता इंडस्ट्रीमध्ये पण आणि तुमच्या कॉलेजमध्ये पण तुमचं नाव होईल किंवा 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 तुम्हाला खूप सारे काय म्हणतात, की एक्सपिरियन्सवाले लोकं तुम्हाला सांगतील कसं काय बनवायचं, कसं काय नाही, प्रोजेक्ट कसा झाला पाहिजे, कसं काय नाही, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. का वर्किंग कॅपिटल हे सगळ्याच कंपन्यांचं मोस्ट ऑफ द टाईम प्रॉब्लेम आहे. नंतर आता हे बघा स्टडी ऑन फायनान्शियल रेशो एनालिसिस तुम्ही घेऊ शकता. नंतर प्रॉफिटेबिलिटी एनालिसिस घेऊ शकता. कॅश फ्लो मॅनेजमेंट घेऊ शकतात. नंतर इथं आहे की स्टडी ऑन बजेट कंट्रोल. आता मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही बजेट कंट्रोल काय? आता ज्या कंपन्या असतात ते अ, अ, म मन मंथली आपल्या कंपनीसाठी कॅश काढून ठेवतात वेगळीकडं, बरोबर? सॉरी बँक म्हणा, कंपन्या म्हणा किंवा काय. जे छोटे-मोठे खर्च असतात ते भागवण्यासाठी. त्याचं बजेटिंग ते कसं करतात? नंतर इथे आहे की फायनान्शियल प्लॅनिंग अँड फोरकास्टिंग. तर कंपनी पास्टच्या डेटावरनं फ्युचरचं कसं प्रिडिक्शन करते? कोणते ते अल्गोरिदम वापरतात? कोणतं मॉडेल वापरून ते एनालिसिस करून ते फ्युचरचं करतात. तुम्ही त्याच्यावर बनवून काय प्रोजेक्ट बनवू शकता. नंतर
कॉस्ट कंट्रोल टेक्निक्सवरती तुम्ही बनवू शकता. नंतर कॉस्ट रिडक्शन स्ट्रॅटेजीवरती तुम्ही प्रोजेक्ट बनवू शकता. आता कॉस्ट रिडक्शन म्हणजे काय तुम्हाला असं सांगू स्ट्रॅटेजी, की फॉर एक्झाम्पल तुमची कंपनी तुम्ही करतात, आपण बजाजमध्ये धरू बरोबर. तुम्ही एखादं कोणती पण कंपनी घ्या. त्याच्यामुळे तुम्ही फ्रिज बनवताय. तर फ्रिज बनवताना तुमची आत्ताचा खर्च असला ₹10,000 तर तो तुम्ही रिड्यूस करून कसा तुम्ही तो ₹5,000 पर्यंत आणणार आहे, हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. नंतर नंतर आहे की इथं काय इन्व्हेस्टमेंट डिसिजन मेकिंग. आता बऱ्याच कंपन्या असतात जे इन्व्हेस्टमेंट बँकर हायर करून की बऱ्याच ठिकाणी आय-पी-ओ आणतात. आय-पी-ओ आणल्यानंतर त्यांना कसं असतं, आय-पी-ओ आणण्यासाठी त्यांना इन्व्हेस्टमेंट डिसिजन घ्यायचे असतात. तर तो इन्व्हेस्टमेंट बँकर हायर करून तो त्याच्या गाईडन्सनुसार ते करतात. नंतर फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट कंपन्या कशा करतात, याच्यावर तुम्ही प्रोजेक्ट बनवू शकतात. त्याच्यानंतर पुढं आहे, मी जो 40 टॉपिक दिले, अजिबात काही घाबरायचं टेन्शन नाहीये. ज्याला जो टॉपिक पाहिजे तो टॉपिक घ्या. आपल्याकडे सगळे टॉपिकचे ऑप्शन अवेलेबल आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं या व्हिडिओमध्ये हे आहे, की तुम्हाला या व्हिडिओचं तुम्हाला अ, काय म्हणतात, की प्रोजेक्ट पाहिजे असतील रेडीमेड एस-पी-पी-ओच्या याच्यानुसार ते पण तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी ते नॉमिनल फीज आहे ती तुम्हाला Telegramवरती मी अपलोड करेन. ज्याला पाहिजे त्याने कमेंट करा. मी तो प्रोजेक्ट देऊन टाकेन जसा पाहिजे तसा. ओके. आता इथं आहे दे की स्टडी ऑन क्रेडिट रिस्क एनालिसिस तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर क्रेडिट अप्रूव्हल प्रोसेस काय असते? सॉरी अप्रेझल प्रोसेस ही तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर आता हे बघा इथं आता खाली आलं. मी मी तुम्हाला माझे परफॉर्मन्स सांगायचे. आता हे जे टॉपिक आहे हे सगळे तुम्ही मेन टॉपिक आहे. तुम्ही याच्यामधनं पण घेऊ शकता. आता बघा मी वरती तुम्हाला सांगितलं. आता इथे इथे दिलंय बघा. स्टडी ऑन द नॉन परफॉर्मिंग असेट मॅनेजमेंट. तर नॉन परफॉर्मिंग असेट कोणकोणते असतात कंपनीमध्ये तुम्ही त्याचं एनालिसिस करू शकता. तुम्ही त्याच्यावर प्रोजेक्ट करू शकता. अकाउंट रिसिव्हेबल तुमचं मॅनेजमेंट तुम्ही कसं करता, अकाउंट पेएबल कसं करता, याच्यावरती प्रोजेक्ट बनवू शकता. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि वर्किंग कॅपिटल तुम्ही कसं करता, याच्यावरचे प्रोजेक्ट बनवू शकता. मोस्ट इम्पोर्टंट क्वेश्चन आहे. तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जातात तेव्हा पण तुम्हाला हे 3 क्वेश्चन विचारले जातात. आणि याच्यावर तुम्ही बनवलं तर एकदम म्हणजे खूप भारी होईल. कारण बऱ्याच पोरांना बँक रिकन्सिलिएशन प्रोसेस काय असते हे माहिती नसते. तुम्ही सीए फर्मकडे करत असाल, कंपनीकडे करत असाल, बँकेत देणार नाही शक्यतो. पण सीएकडे करत असाल, कंपनीकडे करतात त्यांनी तुम्हाला डेटा प्रोव्हाईड करतात. याच्यावरती नक्की प्रोजेक्ट बनवा. बँक रिकन्सिलिएशन प्रोसेस कशी असते आणि ती कशी कंपनी हँडल करते आणि त्याच्यात काय क्वेरी येतात आणि काय नाही. तुम्हाला ही कन्सेप्ट कळली तर तुम्हाला इंटरव्ह्यूला जाताना कोणीच तुम्हाला अडवू शकत नाही. कारण मोस्ट ऑफ द टाईम पोरं इथंच चुकतात. तर फायनान्शियल स्टेटमेंट कसं बनवायचं किंवा ते एनालिसिस कसं करायचं याच्यावर तुम्ही प्रोजेक्ट बनवू शकता. नंतर रेव्हेन्यू आणि काय एक्सपेन्सेस मॅनेजमेंट कंपनी कशी करते त्याच्यावरती तुम्ही बनवू शकतात. नंतर डिव्हिडंड पॉलिसी आणि कॉर्पोरेट फायनान्शियल डिसिजन कसे होतात त्याच्यावर बनवू शकतात. आता हे लास्टचं बघा आहे की जीएसटी कंप्लायन्स अँड बिझनेस ऑपरेशनल. आता जीएसटीवरती मोस्ट ऑफ द टाईम पोरं कसे करतात की त्यांना बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे असते किंवा बेसिक त्यांना शिकायचं असतं अकाउंटिंगचं म्हणजे सीएकडे करतात. कारण ना सीएकडे काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही जीएसटी कशी फायलिंग करतात, आय-टी-आर कसं फायलिंग करतात, त्याची प्रोसेस काय, तुम्ही ती सांगितली तरी तुम्हाला युनिव्हर्सिटी मार्क देणार आहे. काही अडचण नसते. तर बघू शकता आता इथं मी पुढे दिलेलं आहे की टॅक्स प्लॅनिंग अँड फायनान्शियल डिसिजन मेकिंग तुम्ही कसे करता हे तुम्हाला माहिती पाहिजे. डिजिटल बँकिंग सर्व्हिसेस अँड कस्टमर अपॉइंटेशन कसं करतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर डिजिटल पेमेंट सिस्टम अँड कंझ्युमर बिहेवियर हे कसं असतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर बऱ्याच ठिकाणी काही कंपन्या असतात, की काही-काही जण सेलची कामं करतात फायनान्समध्ये असून पण. त्यांना पण आहे, की होम लोन तुम्ही कसं करता त्याची प्रोसेस तुम्हाला माहिती पाहिजे. किंवा तुम्ही 3 महिन्यामध्ये 20 सेल्स केले तर त्याचे तुम्ही कंपनीला तर सांगणार नाही, मी असं-असं काम केलं किंवा कॉलेजमध्ये. त्याचं तुम्ही कसं एनालिसिस करून कसा प्रोजेक्ट बनवा हे तुम्हाला माहिती पाहिजे. गोल्ड आता बऱ्याच बँकेमध्ये असतं की गोल्ड लोन असतं. तर गोल्ड लोनवरती तुम्ही प्रोजेक्ट बनवू शकता की त्याचा रेट किती असतो, बँकेला किती बेनिफिट असतो, किती असतं, काय नसतं, त्याचं मार्जिन किती असतं, त्याच्यावर तुम्ही प्रोजेक्ट बनवू शकता. नंतर इथे की म्युच्युअल फंड काय म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आता काय प्रेफरन्स म्युच्युअल फंड तुम्ही कसे बनवतात, कोणते म्युच्युअल फंड सांगतात, काय-काय असतं. नंतर स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस किती लोकांमध्ये अवेअरनेस आहे, किती काय नाही तुम्ही त्याच्यावरती बनवू शकता. किंवा तुम्ही असं बनवू शकता एखादं प्रोजेक्ट की फॉर एक्झाम्पल एच-डी-एफ-सी म्युच्युअल फंड व्हर्सस एस-बी-आय म्युच्युअल फंड. तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये प्रिफर करा. तुम्ही 100 लोकांचा सर्व्हे घेऊ शकता. त्याच्यावर तुम्ही प्रोजेक्ट बनवू शकता. तर बघू शकता. अशा एवढ्या व्हिडिओमध्ये तुम्ही आता ह्याचं जे टॉपिक आहे, मी तुम्हाला हे 40 टॉपिक सांगितले. हे सोडून मी तुम्हाला जवळ-जवळ 15 ते 20 मी तुम्हाला 50 टॉपिक एका व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे.
बघू शकता. एवढ्या इझी वे मी तुम्हाला कोणी सांगणार नाही आणि हे जे सगळं काय सांगितलंय ते मी सगळं युनिव्हर्सिटीच्या गाईडलाईन्सनुसार सांगितलंय. तुम्ही कोणाचा पण सर्व्हे करत असला, काही करत असला, तुम्हाला 100 जणांचे रिस्पॉन्स घेणं हे अनिवार्य आहे किंवा घेतले पाहिजे. 100 पेक्षा अबाउच घ्या, त्याने बेनिफिट तुम्हाला भेटणार आहे. एनालिसिस करताना तुम्हाला सगळं काही एनालिसिस करून बेनिफिट तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे ते घेतलंच पाहिजे तुम्ही. ओके. परत एकदा सांगतो, ज्याला रेडीमेड प्रोजेक्ट पाहिजे त्याने आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा. तिथं तुम्हाला रेडीमेड प्रोजेक्ट पण भेटतील. फॉर एक्झाम्पल मी एक प्रोजेक्ट पण अपलोड केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण एमबीएच्या चारही सब्जेक्टच्या आपल्या आपल्या चॅनलवरती सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ एक्झाम्पल आणि जे अकाउंट किंवा फायनान्सचे सगळे त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ अपलोड करतो. केलेल्या पण आहेत, करणार पण आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत सांगतो, डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. आपल्या चॅनल नक्की जॉइन करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. धन्यवाद.